सद्यस्थितीमध्ये दळणवळणाची व्यवस्था चांगली असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण चांगले रस्ते असले तरच आपल्याला प्रवास आपला चांगला होतो. अनेक व्यवसाय त्या भागामध्ये येतात. म्हणून रस्ते रुंद असावेत, चांगले असावेत यासाठी माझा कायम पाठपुरावा राहिलेला आहे. कोल्हापूर शहर आता माझ्या गावापासून 16 ते 17 किलोमीटर या ठिकाणी अंतर पडते. म्हणून जुना एक आपला या भागातला महत्त्वाचा रस्ता असणारा बीड व्यापार पानंद म्हणून असा एक जुना रस्ता, म्हणजे जुन्या काळात आमच्या बीडपासून वरच्या भागातली, मग आरे असेल, सावरवाडी असेल, शिवली असेल, ह्या भागातली हिरवडी असेल, ह्या भागातल्या लोकांना चालत जायचा मधला रस्ता म्हणून तो लोक वापर करत होते. तो रस्ता गेली 30-40 वर्षे दुर्लक्षित होता. काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमणमध्ये रस्ता गेला होता. तो एक रस्ता मी या ठिकाणी हातामध्ये काम घेतलं, शेतकऱ्यांच्याबरोबर समन्वय साधला आणि तो रस्ता मी खुला करून घेतला. पहिल्यांदा मी लोकसहभागातून या ठिकाणी ती काम करून घेतलेलं आहे. मी त्या ठिकाणी PN साहेबांची सुद्धा मदत घेतलेली आहे. त्यानंतर मी सार्वजनिक बांधकामकडं पाठपुरावा करून त्या रस्त्याला मी 1 कोटी रुपयेचा निधी मंजूर करून आलेला आहे. त्यामुळं आता भागातील आमच्या लोकांना कोल्हापूर शहर 4 ते 5 किलोमीटर या ठिकाणी अंतर कमी होणार आहे. तसेच हा मुख्य रस्त्याला पर्यायी रस्ता होणाऱ्यामुळं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी असेल, किंवा आता आपल्याला पाहायला गेलं तर जावळाचे गणपती या ठिकाणी संध्याकाळी 6 नंतर कायम वाहतुकीची कोंडी होत्या. आपला युवक कामावून येत असताना त्या ठिकाणी तासभर तिथं अडकलेला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळा मी त्या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत. DMartचा रस्ता त्या ठिकाणी एकेरी होता, तो मी खुला आंदोलन करून घेतलेला आहे. म्हणजे ही जुनी कामं मी रस्त्यांच्या बाबतीत सारखा लक्ष ठेवून आहे. हा जर रस्ता आम्ही नवीन करणारा आता पूर्ण आता ह्या पावसाच्या अगोदर तो पूर्ण करून घेतो आहे. त्यामुळं आम्हाला कोल्हापूर शहर 10 ते 12 किलोमीटर या ठिकाणी येणार आहे. आमचं लवकर जाणं येणं, आमचं अंतर कमी होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराशी आमची लोकांचं जाणं येणं कमी वेळेत होत असल्यामुळं काही लोक कामानिमित्त बाहेर त्या बाजूला पडणार आहेत. अनेक रस्ते मी या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे असणारे मी सार्वजनिक बांधकामकडे वर्ग करायला लागलो आहे. गावजोड पानंदी या ठिकाणी निर्माण करण्यासाठी माझा तालुका प्रशासनाशी कायम संपर्क राहिलेला आहे. अनेक पानंदी निर्माण केलेले आहेत. कारण शेतीची रक्तवाहिनी म्हणजे पानंद आहे. कारण चांगल्या पानंदी असल्या तर शेतकरी पावसाळ्यातसुद्धा 4 व्हीलर गाडी घेऊन शेतात जाणार आहे. काही लागवड टाकायची असेल किंवा जनावरात चारा आणायचा असेल, ही कामं सुलभ होणार आहेत. म्हणून चांगले दर्जेदार पानंदीसाठी माझा कायम पाठपुरावा राहिलेला आहे. त्याचे अतिक्रमणं निघावीत यासाठी मी तालुका प्रशासनाशी, तहसील खात्याशी कायम संपर्क ठेवलेला आहे. त्यामुळे अनेक पानंदी मी या ठिकाणी खुल्या करून घेतलेल्या आहेत. येणाऱ्या काळात चांगल्या पानंदी डांबरी खडीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या पानंदी माझ्या मतदारसंघात मी निर्माण करणार आहे.